दरम्यान या पीडितेनं आपल्या हातावरती काय लिहिलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पोलीस निरीक्षक गोपाल बदने यानं माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला। पोलीस प्रशांत बनकर यानं सतत मानसिक त्रासही मला दिला, असं या पीडितेनं आपल्या हातावरच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं। याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे एसपी तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। ते आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जी काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाळी असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे। गुन्हा दाखल तर होईलच त्यांच्यावर, परंतु पहिल्यांदा तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे। कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे। एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे। एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते? डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात। जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली। आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली। आणि तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तो म्हणजे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केलेला आहे आणि या आत्महत्येचं कारण तिनं तिच्या हातावर लिहिलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून वैद्यकीय चौकशी आणि पोलिसांच्या वादामधून ही आत्महत्या केल्याची समोर आलेलं आहे। खरं तर त्या महिला डॉक्टरांनी जे हातावर लिहिलं आहे ते आक्षेपार्ह आहे। त्यांनी पोलिसांवरती आरोप केलेले आहेत आणि यामुळे आता नक्की या महिला डॉक्टरच्या बद्दल काय निर्णय घेतला जात आहे हे पाहावे लागणार आहे। परंतु या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। आपण पाहतोय की सध्या फलटण मधला हा सगळा प्रकार आहे। या महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटमुळे सध्या या आरोपींची नावं कळालेली आहेत। या डॉक्टर महिलेवरती 4 वेळा बलात्कार सुद्धा झाल्याचा खुलासा आता झालेला आहे।